नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण शिळ्या भातावर 2 अंडी फोडून एक कमालची रेसिपी बनवणार आहोत. आणि ही रेसिपी एवढी छान आहे ना की तुम्ही बघितल्यानंतर 100% करणार ही माझी गॅरंटी आहे. चला तर मग थेट रेसिपीकडे वळूया. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत. त्यात कोबी, गाजर, शिमला मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सर्व आपण बारीक कापून घेणार आहोत. या ठिकाणी आपण जेवढं बारीक कापता येईल तेवढं आपण सुरीच्या सहाय्याने बारीक कापून घेणार आहोत. चॉपरमध्ये कापलं तर एकदम बारीक होईल. आपल्याला थोडंसं मीडियम असं बारीक पाहिजे. त्यामुळे सुरीच्या सहाय्याने जेवढं व्यवस्थित बारीक कापून घेता येईल तेवढं बारीक कापून घेणार आहोत. तर या ठिकाणी गाजर बारीक कापून झालेलं आहे. यानंतर आपण शिमला मिरची बारीक कापून घेणार आहोत. ही रेसिपी अगदी झटपट आणि पटकन होणारी आहे. आणि ही रेसिपी तयार करायला अजिबात झंझट आणि खटपट नाही आहे. जेवढं आपल्याला सुरीच्या सहाय्याने भाज्या कापून घेता येतील तेवढं आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत. तर इथे आपली शिमला मिरचीसुद्धा बारीक कापून झालेली आहे. थोड्याशा व्हेजिटेबल्स टाकल्यामुळे आपल्या रेसिपीला चव खूप छान येणार आहे. त्यासाठी आपण इथे थोड्याफार व्हेजिटेबल्स घेणार आहोत. तुमच्याकडे ह्याच्यातली एखादी भाजी नसेल तरी तुम्ही स्किप केली तरी चालणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला कोबी थोडा लांबट कापून घ्यायचा आहे. तर आपण सुरीच्या सहाय्याने जेवढं लांबट आणि बारीक कापून घेता येईल तेवढं आपण कोबी बारीक कापून घेऊया. जेवढा कापून घ्यायच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या बारीक अशा कापून झालेल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला आलं, लसूण, मिरची हे सुरीने बारीक कापून न घेता डायरेक्ट आपण चॉपरमध्ये बारीक अशा कापून घेणार आहोत आणि चॉप करून घेणार आहोत. मिरची कापल्यानंतर आपण लसूण 10 ते 12 पाकळ्या घेणार आहोत. ते सुद्धा घालून घेतलेले आहे. आणि तसंच आलं हे अर्धा किंवा पाऊण इंच एवढं घ्यायचं आहे. आता या ठिकाणी हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला चॉपरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे. सुरीपेक्षा याचे चॉपरमध्ये खूप छान तुकडे होतात. यासाठी आपण ह्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हे चॉपर ऑनलाईन मागवायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती तुम्ही मागवू शकता. तर या ठिकाणी आपली कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून झालेली आहे. सर्व गोष्टी आपल्या येथे जेवढ्या पाहिजेत तेवढ्या बारीक अशा कापून झालेल्या आहेत. म्हणजेच गाजर, शिमला मिरची, कोबी, कोथिंबीर आणि तसेच आलं, लसूण, मिरची. आता या रेसिपीसाठी आपल्याला 2 अंडी लागणार आहेत. आणि या ठिकाणी हा आपला कालचा उरलेला शिळा भात आहे. आता ह्या भातावर आपल्याला 2 अंडी फोडून घ्यायची आहेत. तर आपण दोन्हीही अंडी या भातावर फोडून घेऊया. साधारण मेजरमेंटने बघायला गेलं तर 2 कप एवढा हा शिळा भात आहे. या ठिकाणी दोन्ही अंडी फोडून झालेली आहेत. आता ही जी 2 अंडी आहेत आपल्याला फॉर्कच्या साहाय्याने सर्व भातामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत. जेवढं व्यवस्थित फेटता येईल तेवढं आपण हे सगळं व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत. म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळा भात हा आणि अंड व्यवस्थित मिक्स होईल. तर या ठिकाणी अंड आणि भात एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ घालून घेऊया. आणि पुन्हा अंड आणि भात आणि मीठ हे व्यवस्थित सगळं एकत्रित एकजीव करून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घालून घ्यायचे आहे. तेल हे आपल्याला जरा थोडं जास्त प्रमाणात घालायचं आहे. आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं, लसूण, मिरची हे जे चॉपरमधून बारीक चॉप करून घेतले ते घालून घ्यायचे आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण एक कांदा घालून घेतलेला आहे. मगाशी मी तुम्हाला कांदा सांगायला विसरलेली. तर यामध्ये लांबडा कापलेला कांदा ज्याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे कापून घ्यायचा आहे आणि 1 मिनिट छान असा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण सुरीच्या सहाय्याने जे बारीक कापून घेतलेलं गाजर, शिमला मिरची आणि लांबडी कापून घेतलेली जी कोबी आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि हे सर्व घातल्यानंतर आपल्याला ह्या भाज्या थोड्या 1 ते 2 मिनिटं छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. भाज्या या रेसिपीमध्ये थोड्याशा कचवटच ठेवायच्या आहेत. तर संपूर्ण तेलामध्ये ह्या भाज्या व्यवस्थित अशा परतवून घेऊया. ह्या भाज्या 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित अशा तेलावर परतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे ते आपण घालून घेऊया. सगळ्यात पहिले 3 चमचे एवढे आपल्याला सोया सॉस घालून घ्यायचे आहे. तसंच 1 चमचा एवढा व्हाईट व्हिनेगर घालून घ्यायचं आहे. ब्लॅक पेपर हे आपल्याला अर्धा चमचा घालून घ्यायचं आहे. आणि तसेच चवीपुरती मीठ घालून घ्यायचं आहे. आपण अगोदरच भातामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं त्यामुळे मीठ आपल्याला जपूनच घालायचं आहे. आणि ऑलरेडी सोया सॉसमध्ये सुद्धा थोडंफार मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला विचार करूनच थोडंसं घालायचं आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा तेलावर व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. आणि तेलावर छान परतल्यानंतर आपण जो अंड मिसळून घेतलेला भात आहे तो ह्यामध्ये संपूर्णपणे घालून घ्यायचा आहे. ह्या स्टेजला आपल्याला गॅस एकदम फास्टसुद्धा करायचा नाही आहे. यावेळेला आपल्याला गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आहे. आणि जेवढा भात व्यवस्थित परतता येईल तेवढा आपल्याला सगळीकडून व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. काय आहे जे अंड आपण टाकलेलं आहे त्याला सगळीकडून व्यवस्थित आच लागायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला भात सगळीकडून व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे.
तर या ठिकाणी आपण सगळा व्यवस्थित मीडियम आचेवर ठेवून भात परतवून घेतलेला आहे. 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर आपला भात एकदम म्हणजेच आपला राईस तयार झालेला आहे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि या ठिकाणी आपला परफेक्ट असा अंडा राईस तयार झालेला आहे. बघा ना, आहे की नाही कमालची रेसिपी. फक्त उरलेल्या शिळ्या भातावर आपल्याला अंडं घालून घ्यायचं आहे आणि काही व्हेजिटेबल्स घालून घ्यायचे आहेत. आणि खरंच हा राईस एवढा छान तयार होतो ना, तुम्ही एकदा खालात की नक्कीच पुन्हा खायला मागणार एवढी माझी गॅरंटी आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची अंडा राईसची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.